गुड मॉर्निंग गाईज. काय चाललंय सगळ्यांचं? सगळी ठीकच असतात, ठीकच राहायचं. आणि आज सकाळ सकाळी तुम्हाला टेरेस गार्डनचं टूर करायला घेऊन आल्या. हे बघा, सफेद फुल किती छान दिसायला आले. हे बघा, ही कुंडी, ही आपलं हे हे गुलाबचं जे झाड आहे ना, हे मी नर्सरीतनं आणलेलं आहे. आणि इकडं बघा, गोड चिंचेचं झाड आहे. हे बघा, पालवी फुटली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होते, नवीन जी रोपं आपण आणतो ना, त्याला असं सावलीतच ठेवायला लागतं आहे, नाही तर मग वाळून जातात. आता पानाचं एक आणलं होतं, वाळून गेलं. आता बघूया, फुटलं तर ठीक आहे, नाही मग दुसरं आणून लावायला लागणार आहे मला. वाळून गेलं, आता काय करायचं. प्रयत्न चालू असतात चांगलं, की लवकर चांगली होते चांगली येते पण ते काय चांगले होत नाहीत. तर चला आता काय करते, आज ह्या दोन आहेत ना वांग्याची रोपं, ही बदलती आणि एक सिंगल करते, म्हणजे एकाला पुरी ताकद मिळते आणि माती पण चांगली, म्हणजे तिला पोषक तत्व मिळते एकाच झाडाला चांगलं. भरपूर माती खत भरलेलं असलं की. आणि हे दुसऱ्या ह्याच्यात लावते, सिंगल करते. डबल असल्याला अडचण होते ना, तर सिंगल करते. आणि इथं पण एक आहे छोटं, हे पण काढते. बघूया आता काय काय होतं. चला, गुलाबचं फूल बघा किती छान आले. असं टवटवीत यायसाठी मी किती वाढव घेतली. आणि हे बघा कसं मस्त आले आज. आणि फुट्टी बघा किती फुटल्या. हे बघा, मध्ये मध्ये पूर्ण झाडं का नाही वाळायला लागल्यासारखी झाली ती. हे बघा, हिरवगार पानं एकदम टवटवीत आल्यात आणि आता कळ्या लागायला लागल्यात. हे बघा, आणि इकडं कोबीची, फ्लावरची म्हटलं पण कोबीची दिल्यात त्या माणसाने. तर किती माणसं सहज तोंडावर खोटं बोलायला म्हणजे जमतं एक एक माणसांना. आणि इतकं त्यांना खोटं कसं जमतं, मला आश्चर्य वाटतं त्या लोकांचं, की सहज फसवतात लोकांना. आता मी गेलते बघा, आपलं फ्लावरची मला पाहिजे होती. मला फ्लावर लावून बघायचं आहे टेरेसवर, म्हणून म्हणलं फ्लावरची रोपं घेऊन या. आणि एकदम मी 10 रोपं घेऊन आली. म्हणलं फ्लावर आहे तर बघूया कशी येतात काय येतात. आणि मला असं सफेद फुल बघायचं आहे. तर कोबीचं फुल हे दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे बघा, कोबी चांगला आला आहे, मस्त आहे, कडक आहे, छान आहे आणि वाढाय पण लागला आहे. आणि म्हणलं फ्लावरचे आता आणूया, म्हणजे फ्लावर बी म्हणजे फ्लावर पण आपल्याला कळते कसा आहे आणि कसा येतो टेरेसवर. त्यासाठी मी आणला. पण त्या माणसाला 10 वेळा मी विचारून पण त्यांना म्हणलं पण, की जर कोबीची हे फ्लावरची जर नाही मिळाली, बघा फसवत आहे का आम्हाला काय त्यातलं कळत नाही म्हणलं अजून. म्हणजे कुठलं फ्लावरचं रोप आहे आणि कुठलं कोबीचं रोप आहे मला अजून काही कळत नाही म्हणलं. पाला कशा प्रकारचा असतो त्याचा, तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित द्या. आणि असं म्हणून मी हे 10 रुपयाचे एक का काय आणले, 200 रुपयाची रोपं आणली होती मी, वांग्याची आणि कोबीची. तर म्हणलं नाही फ्लावरच आहे म्हणून दिला बघा. असं नाही करायचं ना, म्हणजे कसं फसवायचं नाही कोणाला. तुम्हाला खरं बोलून द्या. तुम्ही म्हणलं असता ना तुम्ही की ही कोबीची आहे ती, तर घ्यायचं असतं तर मी घेतली असती, नाही तर नाही घेतली असती. एवढाच फरक पडला असता ना. बाकी काय, दुसरं गिऱ्हाईकानं घेऊन गेलेच असते तुमच्या आपले. पण खोटं बोलायचं नाही, मला एवढं कळतं. आपले खपवायसाठी दुसऱ्याला जबरदस्ती, म्हणजे दुसऱ्याला खोटं बोलून कुठलीही वस्तू म्हणजे खपवायची नाही. आणि तसं भरपूर लोक करतात. मला जाणवलं आहे पण किती वेळा तरी मला अनुभव आला आहे त्या गोष्टीचा. पण आता म्हणलं ही रोप आहे जाऊ दे. मला कसं वाटतं की एखाद्याला काय त्याचं पोट आहे म्हणून त्याने आपलं खपवायसाठी रोपं मला खोटं बोलला, जाऊ दे, आपल्याला काय फरक पडत नाही. आणले तर काय वाया जात नाहीत, येतात. पण राग कशाचा येतो आहे की खोटं नका बोलू तुम्ही. जर समोर आलं गिऱ्हाईक म्हणतं आहे की आम्हाला फ्लावरची पाहिजे, तर फ्लावरचीच द्या ना. नसली तर पुढच्या वारीनं आणतो म्हणायचं आणि मग घेऊन जावा म्हणायचं. म्हणजे एक विश्वास राहतो गिऱ्हाईकाला की नाही बाबा, इथं कोण पण असू दे, मग साधारण माणूस असो, दलाल असू दे, नाही तर मग शेतकरी असू दे, पण विकताना कसं माणसानं खरं बोलून विकावं. म्हणजे कसं होतं, विश्वास पटतो गिऱ्हाईकाला. आणि गिऱ्हाईकाला विश्वास पटला ना, तर गिऱ्हाईक बरोबर ते 10 वर्ष असू द्या, वर्षातनं एकदा असो नाही तर 10 वर्षातनं एकदा असो, बरोबर त्या जागेला जाणार, म्हणजे जाणारच, हे विश्वास असतो आहे. पण त्यांनी तसं न करता का नाही मला काय म्हणले, नाही आहे, आणि शेवटी कोबीचं दिलं. तर असं म्हणजे लबाड बोललं की अजिबात मला पटतच नाही खोटं बोललेलं माणसाने.
मला जर काही बोलायचं नसलं ना, हे बघा टमाटर घेऊन जाऊया आता काढून. मला जर काय तुम्हाला बोलायचं असलं ना, तुम्ही चांगली गोष्ट आणि जी चांगली आहे आपल्या जीवनात, जे आपल्याला कामाला येणार आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेल. फालतू गोष्टी सांगणार आहे का? नाही. आणि सांगायचं पण नसतं. एखाद्याला जर चांगली गोष्ट आपल्याकडून जर एखाद्याचं चांगलं होत असलं तर आपण चांगलंच द्यायचं. काही चुकीच्या गोष्टी एखाद्याला सांगून, चुकीच्या गोष्टीवर त्याला फसवून, त्याचं नुकसान करून आपला काय फायदा होणार आहे का? नाही. तर बोलताना ना माणसानं म्हणजे माल विकायचा असू द्या, एखाद्याला चांगल्या एखाद्या माणसाला जर सांगायचं असलं तर चांगली गोष्ट सांगा. कुठलीही गोष्ट भंपकगिरी, उगाच लबाड बोलायचं, काहीतरी खोटं खोटं फसवायचं, हे असं नाही चांगलं वाटत. हे बघा, ह्याला किती कळ्या लागायला लागल्यात. हे बघा, नवीन फुलं आलं आहे. इकडं कळ्या आहेत, ही शिळ्या फुलं आहेत. हे बघा, तर ही आपली अशीच किचन वेस्टमध्ये जातात. हे बघा, ह्याच झाडात टाकायचं, जिथं निघाल तिथंच टाकायचं, मातीत खत होऊन जातं आहे. तर मला इतका राग आला ना, बरं मी राग आवरला, म्हणलं चला रोपच आहे, ती मामूली गोष्ट आहे. आणि पण मला मामूली नाही, एक छोटंसं जर असलं ना तर खोटं मला आवडत नाही अजिबातच. मी नाही ना तर मी त्या माणसाला सोडून देते, पण मला ते खोटं आवडत नाही अजिबात, असं आहे. मग आता काय म्हणलं, त्याला काय बोलायचं आता पुढच्या वाराने जर मी रोपं आणायला गेली ना फ्लावरची, मग तिथं दाखवेल त्याला. मी त्याला म्हणलं पण होतं की मी जर रोपं जर तुम्ही फसवली ना तर मी तुम्हाला व्हिडिओ करून आणून दाखवणार आहे म्हटलं, की तुम्ही ही काय म्हणजे कोबीचे फ्लावरचे म्हणून मला कोबीचे दिल्यात आणि एक सोडून 10 दिल्यात. असं पण नाही म्हणले की हे कोबीचे आहेत मावशी, पुढच्या बारीनं आणतो, पण आता थोडीशी 5 घेऊन जावा माझ्याकडं. तर 5 काय, मी 10 काय 20 भर घेतले असते. मी अशी पण आहे. मला असं नाही की एखाद्या माणसाला आपल्यामुळं जर 2 पैसे मिळत असले ना तर मी 10च्या जागेला 20 घेऊन आले असते. पण त्यानं जर खरं बोलला असता ना तर मला बरं वाटलं असतं की चला काय असू दे, माणसानं खरं तर बोलला असं वाटलं असतं ना. पण ते तसं काय बोलला नाही. पाणी वाहायला लागले. चला आता बंद करते, नंतर बोलते. गुड मॉर्निंग गाईज, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असताल, ठीकच राहायचं. आणि आत्ता पाणी भरलं, आता वरचं पाणी भरलं आणि खाली आपलं हे उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून हे बघा, इकडं थोडा ही कॅन आहे, ही एक भरून ठेवायला लागतो. इकडं 2-3 डब्बं पण मोकळी होती, ती भरून ठेवल्या. स्टीलची कळशा पण भरलेल्या असतात किचनमध्ये, भरपूर कळशा आहे त्या किचनमध्ये भरून ठेवल्या असतात. ही बाहेरच्या बाहेर मला पाणी मटक्यात ओतायला पाणी दिवसभर मटका ना दिवसभर एक 4-5 भरायला लागतो आहे मटका. त्यामुळे इकडं हे 4 भरून ठेवलेले असतात. 3 डब्बा आहेत, एक कळशी आहे मोठी. इकडं हे पिवळं जी कॅन आहे ना, ते कसं अचानक पाणी गेलं तर ते कामाला येते आपल्याला, म्हणून धुवून धावून प्यायचं पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि मटका तुम्हाला सांगितलं नाही का 4-5 वेळा भरायला लागतो आहे. तर असं पाणी भरून ठेवलेलं आहे. आता चला आत दाखवत तुम्हाला. गाईज आता मी चाललो आहे कुठं सांगू काय तुम्हाला, टेरेस गार्डनवर चाललो आहे. कशासाठी तर आज मसाले भात बनवणार आहे आणि मम्मी म्हणली की टेरेसवरनं कोबीचा गड्डा आला आहे ते तेवढा काढून घेऊया. आता बघतो कुठला गड्डा मोठा आला आहे. खूप सारी रोपं लावलेत मम्मीनं, त्यातला मोठा गड्डा घेऊन ये म्हणलं. बघू शकता इकडं सगळी गड्डं लावलेली आहेत आणि रोपं पण लावली टेरेसवर. ती जी मागवली होती ना ऑर्डर, बघा इथं गड्डा आहे छोटावाला, जो मोठा झाला आहे तो वाला घेतो. बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. हे बघा हा गड्डा मोठा झाला आहे, त्याला काढूया आता. अजून दुसरा कुठला गड्डा आहे का बघूया, नाही तर मम्मी ओरडायची मला छोटा गड्डा का घेऊन आलास म्हणून. नाही आता सगळ्यात मोठा तोच आहे. शालो शालो शालो, इकडं सगळे बारकी रोप आहेत. हा एकच आहे मोठावाला, त्यामुळे हा मोठा एकच आहे. बाकी सगळी इकडं छोटी रोप आहेत. चला हा गड्डा घेऊन जातो आता. भाजीला लागणार वाटतं, हां भाताला लागणार वाटतं. फायनली काय बघा गड्डा काढलेला आहे. आता चला मम्मीला देतो खाली, काय म्हणते बघूया आता. तर गायच बघा आम्ही मस्तपैकी
या जेवायला. राईस खायला लागले. आज पुलाव केलाय तर या जेवायला. आणि मम्मीने केलेला सॉस आहे, रायता आहे आणि आज राईस केले फरसाण आहे. आणि आज राईस केले म्हणून पप्पाची रोजच असते. तर या राईस खायला या. चपात्या 5 आहेत, डब्बा भरला होता आणि आम्हाला फक्त पुलाव पाहिजे होता. मग त्यांना लागतात काकाला 2 चपात्या, 3 एक्स्ट्रा असून पण त्यांचं चालू असते. त्यांना जर भात असला ना तर आणि 5-10 चपात्या करून ठेवायच्या, शिळ्या करायच्या, फेकून द्यायच्या. आणि आम्हाला नास आवडत नाही. स्वयंपाक भरपूर आहे. आणि मसाला भातचा मजा कधी घेणार नाही. हा आणि आणि मसाला पुलाव भात असला असला तर ना आम्हाला आम्हाला काय काहीच लागत लागत नाही. नाही. हा. त्याच्यासोबत आम्ही असं आणि रायता. काकांना चपाती असल्यावरच आम्ही पुलाव करतो. त्याने वरडतात म्हणून. तरी पण ते जास्तच आहे. तरी पण वळत काका भोळ्यात म्हणताय. काकाच्या काका भोळ्यात म्हणताय. तर काकूला परेशान करून ठेवतात. चपाती कर असल्यावर काय नाश करायचं का सांगा. एवढं महाग मुलकाचं. आता तर आपण बघतोय बातम्यात किती लोक अन्नासाठी गावाला, ह्या गावाला त्या गावाला गेलेली. त्यांना बिचाऱ्यांना गॅस मिळून झाला आहे, असं उपासमार चालू आहे. तर त्या अन्नाची किंमत आपल्याला कळली पाहिजे. असलं तर भुजून खायचं आणि नसलं तर तेवढंच करायचं आणि खायचं. नाश करायचं नाही, टाकायचं नाही, माजायचं नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याला जिथल्या तिथं जपून व्यवस्थित करून खाऊन जिथल्या तर ठेवायचं, जपायचं. चला गाईज मम्मीनं सॉस केलेला तो पण आहे आणि रायता केलाय बघा. हे बघा इकडे इथं, सगळेजण जेवायला लागलेत. हे बघा इथं. हे बघा सॉस. ही एक भरणी आम्ही सुरुवात पण केली बघा. संपली पण. हे बघा टेक्चर बघा. चाट कुठे आहे बाय? हे बघा कसं आहे टेक्चर. कमेंट वाव, मध्ये एक नक्की नंबर. सांगा. आणि कलर लाल तुम्हाला दाखवलंयच काय टाकले. आणि चवीला तर एक नंबरच होतोय गाईज. हम्म. तुम्ही पण नक्की ट्राय करा.